भारतीय जनता पक्षाच्या नेत्याने एका महिलेची असणारी धिंड काढली। नुसती धिंड काढली नाही तर तिचं धिंड काढत असताना तिचं फिल्मही केली, व्हिडिओही केला। तिची धिंड काढण्याचं कारण असं की तिच्याकडे जी जमीन होती ती जमीन विकायला तयार नव्हते। भारतीय जनता पक्षाच्या गाव गुंडाने ती जमीन पाहिजे होती, ती विकायला तयार नव्हती, म्हणून तिचा असताना पूर्णपणे नग्न अवस्थेमध्ये तिचा व्हिडिओ करत तो सोशल मीडियावरती टाकला। आम्ही त्या असणाऱ्या घटनेचा निषेध करतो आहोत आणि शासनाला आणि एकनाथ शिंदे यांना असणारं आवाहन करतो आहोत की आपण असणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या त्या नेत्याला पहिल्यांदा पकडा, अरेस्ट करा। महिलेचं विवेचन केलं म्हणून असणारा त्याच्यावरती गुन्हा दाखल करा आणि आपण या ठिकाणी महिलांचा आदर करताय हे एकनाथ शिंदेकडून आम्ही कृत्य होईल अशी अपेक्षा त्या ठिकाणी करतो आहोत। दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे असणारे देवेंद्र फडणवीस हे कृत्य करतील असं आम्हाला वाटत नाही। त्याच्यामुळे एकनाथ शिंदे यांनी स्वतः मुख्यमंत्री आहेत, त्या मुख्यमंत्री पदाचा आदर आणि मान राखेल, कलेक्टरला आणि एसपीला आदेश द्यावेत अशी आम्ही त्यांना विनंती करतो। सर, मणिपूरची जशी घटना होती त्याच पद्धतीने ही जी घटना आहे ती पुनरावृत्तीत झालेली आहे। सातत्याने महिलांच्या सुरक्षतेच्या संदर्भात महाराष्ट्रामध्ये अनेक गोष्टी घडत असताना आता ही मोठी जी आहे महिलांचा अनादर करणारी गोष्ट घडलेली नाही। ही वस्तुस्थिती आहे की भारतीय जनता पक्ष सत्तेवरती आल्यानंतर या राज्यातल्या मुली गायब होणं हा मोठ्या प्रमाणात चाललेला आहे। गृहमंत्री जे आहेत ते गपचूप असलेले आहेत, काहीच बोलत नाही आणि म्हणून आम्ही एकनाथ शिंदे यांना असं हे करतोय की तुम्ही मुख्यमंत्री आहात, तुमच्यावरतीच भारतीय जनता पक्ष आणि एनसीपी मधून फुटून गेलेले अजित पवार हे अवलंबून आहेत, हे लक्षात घ्या। जी चूक उद्धव ठाकरेंनी केली की त्यांनी अवाजवी वेटेज ज्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादीला दिला, त्या पद्धतीने आपण असताना सुद्धा लक्षात घ्या की आपण ह्या दोघांवरती अवलंबून नाही। भारतीय जनता पक्ष आणि फुटवादी एनसीपी हे तुमच्यावरती अवलंबून आहेत, त्याच्यामुळे निर्णय हा तुम्ही घ्या असं आम्ही त्यांना विनंती करतो। सर, तुम्ही गृहमंत्र्यांची राजीनाम्याची मागणी करणार का? कारण की अत्यंत क्रूरपणा, कळसपणा त्यांनी असणारा ऍक्शन घेतली नाही तर निश्चितपणे आम्ही ती मागणी करू। दुसरीकडे पाहायला गेलं तर सुरेश धस किंवा त्यांच्या पत्नी भाजप धस असतील या संदर्भात आहे ते की चंद्रशेखर बावनकुळे असतील किंवा देवेंद्र फडणवीस त्यांच्याकडे करणारा आम्ही ते त्या पक्षाने असणारा त्यांच्या कार्यकर्त्यांशी कसं वागावं, काय करावं हा त्या पक्षाचा असणारा निर्णय आहे। त्यांनी जर असणारा त्या दोघांच्या विरोधात कारवाई केली नाही तर हा पक्ष रिपिस्ट आहे अशा रीतीने असणारा स्टॅम्प मारायला आम्ही मोकळे आहोत। महाराष्ट्र हा पुरोगामी विचारसरणीचा महाराष्ट्र मानला जातोय। महाराष्ट्रामध्ये बिनधास्त पुरोगामी म्हणून वावरला जातो। बिहार पॅटर्न किंवा यूपी पॅटर्न महाराष्ट्रामध्ये राबवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीचा आहे का? या संपूर्ण षडयंत्र ज्या काही घटना घडलेल्या आहेत आणि ज्या असणाऱ्या तरुण मुली महाराष्ट्रातून गायब होतात आहेत त्याचा शोध होत नाही, त्या हळूहळू महाराष्ट्र बिहार करण्याच्या मार्गावरती आपल्याला त्या ठिकाणी दिसते। आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला एवढंच म्हणणार आहोत की आपण ज्यांना चारित्र्यवान असं म्हणालो त्यांचं चारित्र्य आता आपल्या समोर आलेलं आहे, तेव्हा आपण त्याच्याशी कसं वागायचं हे जनतेने आता ठरवलं पाहिजे। परंतु सर, आगामी काळात मणिपूरमध्ये अशीच घटना घडलेली, त्यामुळे देशभर याचा प्रक्षोभ झालेला होता। आता ही जी घटना घडली आहे त्या संदर्भात वंचित बहुजन आघाडी रस्त्यावरती उतरून या सरकारच्या बीडमध्ये आम्ही अगोदरच रस्त्यावरती उतरलेलो आहोत। किसन चव्हाण पक्षाचे असणारे
वरिष्ठ असणारे उपाध्यक्ष आहेत ते त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि कारवाई त्यांनी सुरुवात केलेली आहे. तुम्ही जाणार आहात बीडमध्ये त्या कुटुंबियाची भेट वगैरे घेणार आहात? ते मी रिपोर्ट घेईन आणि त्याच्यानंतर ठरवतोय. सर वारंवार तुम्ही या संपूर्ण प्रकरणाची मागणी करणार आहात त्या चौकशीची, कारण हे प्रकरण गंभीर प्रकरण आहे. मणिपूर सारखं प्रकरण घडले तसं महाराष्ट्रामध्ये घडले. ते आम्ही असणारा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असं षडयंत्र भारतीय जनता पार्टीकडून करण्याचा प्रयत्न. ते आम्ही असणारा त्याची चौकशी झाली पाहिजे, तिला न्याय मिळाला पाहिजे आणि ज्यांनी कोणी केला आहे त्याला असणारा शिक्षा झाली पाहिजे एवढं आम्ही त्या ठिकाणी पाहू. सर, आज तुम्ही संपूर्ण मुंबईतल्या 6 लोकसभा जागांची आढावा बैठक घेत आहे. खरं तर तुम्ही वारंवार इंडिया आघाडीमध्ये सामील करून घेण्याच्या संदर्भातलं पत्र जे आहे तुम्ही काँग्रेसच्या नेत्यांना दिलं, राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिलं. आता तुम्ही स्वबळाची तयारी करता आहात का? ते मी मागेही म्हणालो होतो की ज्या अर्थी महाराष्ट्र विकास आघाडी ते 3 पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना वर्ष सव्वा वर्ष झाले तरी त्यांच्या लोकसभेच्या सीट शेअरिंग बद्दल काहीही चर्चा नाही. वल्गना फक्त त्या ठिकाणी करतायत की ही समिती झाली, ती समिती झाली, असं जे वातावरण आहे. आणि दुसऱ्या बाजूला मध्य प्रदेशमध्ये एनडीएतला असणारा एक घटक समाजवादी पक्ष, अखिलेश या वरिष्ठ नेते जी भाषा वापरतात आहेत की अखिलेश फिकलेश कोण है हम नहीं जानते, अशी जी भाषा आहे त्या भाषेवरनं आम्हाला असणारा जो बोध घ्यायचा आहे तो बोध आम्ही असणारा घेतलेला आहे. आम्ही युती झाली पाहिजे यासाठी पूर्ण प्रयत्न करणार. पण उद्या युती झाली नाही तर सरप्राइझिंगली आम्हाला सगळ्याच जागा लढाव्या लागतील अशी परिस्थिती आमची होऊ नये म्हणून आम्ही आता कार्यकर्त्यांना त्या दृष्टीने तयार करतो आहोत की मुंबईतल्या 6च्या 6 युती झाली नाही तर 6च्या 6 जागा आपल्याला लढाव्या लागतील. आणि त्या लढवत असताना आपण 2 लाख मतदानापर्यंत कशा रीतीने पोहोचलं पाहिजे, नॉन मुस्लिम मतदानामध्ये 2 लाखापर्यंत आपण कशा रीतीने पोहोचलं पाहिजे याचा आराखडा आम्ही असताना बांधतो. त्यांचं कोणाला निर्णय घ्यायचा आहे, कोणाला निर्णय घ्यायचा नाही हा त्या इंडिया आघाडीचा प्रश्न. त्यांनी जर आम्हाला निमंत्रण दिलं तर आम्ही त्या आघाडीमध्ये जाणार. निमंत्रण आलं नाही तर त्यांना घ्यायचं नाही हाच सरळ सरळ त्याच्यातला संदेश येतो. त्याच्यामुळे आम्हाला मी जसं म्हणतोय वर्स्ट कम वर्स्ट त्या ह्याच्यामध्ये समजा इंडिया आघाडीमध्ये आम्हाला घेतलं नाही आणि आज आम्हीही म्हणतोय आणि उद्धव सेना ही म्हणते की आम्ही युतीमध्ये आहोत. उद्या त्यांनी असणारा उद्धव सेनेला असं म्हटलं की तुम्ही वंचित बरोबर आहात की आमच्या बरोबर आहात, हा चॉईस उद्धव सेनेने समजा आमच्या विरोधात जर केला आणि इंडिया आघाडी बरोबर जायचं ठरवलं तर आम्हाला असणारा आमचा लढा हा उभाच करावा लागेल. म्हणून म्हटले वर्स्ट कम वर्स्ट हा सिनॅरिओ लक्षात घेत आम्ही आमच्या तयारीला लागलेलो आहोत. असे पॉझिटिव्हचा इश्यू असणारा शरद पवारांचा नाही आहे. कारण का शरद पवार आणि काँग्रेसचे दोघंही सेम वेव्हलेंथवरती आहेत असं मला दिसत नाही. असे अशोक प्रश्न असा आहे की अशोक चव्हाणांचे वडील शंकरराव चव्हाण यांची आणि माझ्या वडिलांची फार जवळची मैत्री होती. वसंतदादांबरोबरची जशी होती तशी, यशवंतराव चव्हाणांबरोबरची होती तशी ती मैत्री आमची असताना आम्ही दोघंही एकमेकांच्या विरोधात जरी लढलो असलो तरी आज आमची रिलेशन्स कायम आहेत असं मी त्या ठिकाणी म्हणतोय. आणि म्हणून त्यांनी त्यांची इच्छा व्यक्त केली की घेतलं पाहिजे, पण तेही म्हणतात की माझं व्यक्तिगत मत आहे.
त्यांचे चाललेले आहेत प्रयत्न. पण मी जसं म्हणालो की उद्या इंडिया आघाडीमध्ये आम्हाला घ्यायचं नाही असं ठरलं आणि तिथे असणारा उद्धव ठाकरे यांच्या पुढे पेच केला की तुम्हाला इंडिया पाहिजे की वंचित पाहिजे, आणि समजा उद्धव ठाकरेंनी इंडिया हा जर त्या ठिकाणी चूज केला तर मग आम्हाला आमचा लढा हा उभा करावा लागेल. ती सिनॅरिओ लक्षात घेताना आम्ही असताना आमची बांधणी करतो. सर, तुम्ही बोलतोय असं म्हणाले की राष्ट्रवादी किंवा काँग्रेस याच्यामध्ये कुठेतरी मतभेद की सोबत जाणार नाही असं म्हणाले. ते माझं म्हणणं असं आहे की ज्या अर्थी त्यांचा आतापर्यंत म्हणजे फेब्रुवारीमध्ये आता सर्वच राजकीय पक्षांपर्यंत ही बातम्या येऊन पोहोचलेल्या आहेत की फेब्रुवारीमध्ये असणारा लोकसभा अनाऊन्स होऊ शकते किंवा जानेवारीमध्ये होऊ शकते. ही बातम्या आल्यानंतर माझ्या दृष्टीने लोकसभेची तयारी होणं हे गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने शिवसेना, महाराष्ट्र आणि एनसीपी यांच्यातल्या सीट शेअरिंगची चर्चा कुठेतरी दिसली पाहिजे. ती आपल्याला दिसत नाही आणि त्याचं कारण एकच आहे की काँग्रेसने बैठक बोलवली तर एनसीपी जात नाही, एनसीपीने बैठक बोलवली तर काँग्रेस जात नाही, अशी परिस्थिती आहे. सर, आज सगळ्याच वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर ईडब्ल्यूएसची ऍडव्हर्टायझिंग जाहिरात देण्यात आली आहे. त्या ईडब्ल्यूएस मराठ्यांसाठी कसं सोयीस्कर हे मांडण्याचा प्रयत्न सरकारकडून झाला आहे. तुम्ही याकडे कसं बघता? मराठा समाजाचं आरक्षण आंदोलन याच्याकडे चालू आहे. प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की ईडब्ल्यूएस हा जो आहे प्रकार, ज्याला कोर्टाने संविधानिक म्हणून ठरवलेला आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये, तो मराठा समाजाच्या गळी उतरवल्या जातो एवढंच फक्त मी त्या ठिकाणी म्हणणार आहे. परंतु त्या जाहिरातीला संपूर्ण आता मनोज जरांगे पाटलांनी उत्तर दिलेलं आहे की आम्हाला तात्पुरती मलमपट्टी नको आहे, तर आम्हाला काहीतरी ठोस उपाय हवा आहे. आता त्यांची थोड्या वेळात पत्रकार परिषद होणार आहे. अवघे 2 दिवस त्यांच्या अल्टिमेटमला बाकी असताना दुसरीकडे शिंदे कमिटी जी स्थापन झालेली आहे ती म्हणते की आम्हाला पुन्हा 2 महिने अभ्यास करण्याकरता वाढीव वेळ हवा आहे. मी कालही म्हणालो आणि आजही म्हणतोय आपल्यासमोर की शासनाने प्रामाणिकपणे मराठा समाजाला असणारा विश्वासात घेऊन की आम्हाला नेमकं काय करायचं आहे याचा त्यांनी प्रामाणिकपणे खुलासेवार त्यांना सांगितलं पाहिजे. हे 15 दिवस, महिना, 2 महिने, 3 महिने असं जे टाळमटाळ चाललेलं आहे त्याच्यातून चीड निर्माण होते हे लक्षात घ्या. मी आज पुन्हा असणाऱ्या एका गोष्टीचं रिपीट करतोय. गावामध्ये असेल, शहरामध्ये असेल, ओबीसीचं कुटुंब असेल, दलितांमधलं कुटुंब असेल, आदिवासींमधलं कुटुंब असेल, मुस्लिम समाजामधलं कुटुंब असेल, या कुटुंबांमध्ये 20-25 वर्ष त्या वयाच्या मुलांचा लग्नाचा इश्यू नाही आहे. परंतु मराठा समाजामध्ये हा 25च्या 30च्या आतमध्ये असणारा जो तरुण आहे, बेरोजगारी असल्यामुळे जमिनीमध्ये जेवढं पेरल्या जाते, उगवल्या जातोय त्याला योग्य भाव न मिळाल्यामुळे तुम्हाला आज गावामध्ये मराठा समाजापैकी 30-40 या वयातली मुलं अशी मिळतील की ज्यांची लग्नच होत नाहीयेत. आणि ती लग्न होत नाही याचं कारण की ते वाईट धंद्याला आहेत, व्यसनादारी आहेत, अमुक आहेत, अजिबात नाही. त्यांना मुली देण्यापासून मुलीचं कुटुंब तयार नाही. हा बेरोजगार आहे, हा कसा आमच्या मुलीला सांभाळणार, हा एक फार मोठा इश्यू त्या ठिकाणी झालेला आहे. शासनाने हा जो यंगर जनरेशन, प्रोडक्टिव्ह एज मधला असणारा जनरेशन याची एनर्जी तुम्ही पॉझिटिव्हली वापरली नाही. त्याला ते लग्न झालं की तो असणारा कुटुंब, व्यवसाय, अमुक तमुक ह्या सगळ्या असणाऱ्या पॉझिटिव्ह एनर्जीकडे तो जातो. तुम्ही त्याला असणारा आज बेरोजगार ठेवलेला आहे. कुटुंबातली जमीन विभक्त झालेली आहे आणि म्हणून ती उपजाऊ झालेली नाही किंवा सस्टेनेबल झालेली नाही. त्याचं लग्न होत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. हा माणूस
एक्सप्लोजिव्ह सिच्युएशन मध्ये आहे हे आपण लक्षात घ्या. जरंगे पाटलांच्या जी सभा आहे, मनोज यांच्या ज्या सभा होतात आहेत, या सभेमधला यंगर एलिमेंट जो आहे, या यंगर एलिमेंटमध्ये आपण असताना बघितलं तर 30-40% हा यंगर एलिमेंट मोठ्या प्रमाणात आहे की त्याला असं वाटतंय की मराठा समाजाला आरक्षण मिळाले तर मला नोकरी मिळण्याची चान्सेस आहे आणि माझं आयुष्य मी सुरळीत करू शकतो, या आशेवादीने तो त्या ठिकाणी येतोय. याच्याशी शासनाने खेळू नये, याच्याशी शासनाने खेळू नये एवढंच फक्त मी शासनाला आणि सत्ताधारी पक्षातील काही नेते म्हणतात की आम्ही 96 फुले आणि कुणबी समाजाचं सर्टिफिकेट आम्ही आमच्या अंगाला लावून दिलं नाही. पुन्हा एकदा जातीवादाकडे भरकवला जातो हा मुद्दा. प्रश्न असा आहे, म्हणूनच मी मागे म्हणालो होतो की इथं असणारा निजामी मराठा आणि रयतेतला मराठा, रयतेतला मराठा हा मातीतला मराठा आणि हा निजामी मराठा हा सत्तेतला मराठा. त्याच्यामुळे सत्तेतल्या मराठ्याची मस्ती आपल्याला दिसायला लागलेली आहे. तो आता रयतेच्या मराठ्यांचं जे आहे तो हिनवणं चाललेलं आहे, त्याला अपमानित करणं त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि त्याला आरक्षण कसं मिळणार नाही या दृष्टीने त्याचे प्रयत्न चाललेले आहेत. थँक्यू. जर तुम्ही ते प्रदूषणावर एक आंदोलन घेणार आहे, आता केंद्र हस्तक्षेप करते या सगळ्या मुद्द्यांमध्ये. मुंबई ही दिल्लीलाही मागं ठेवलेली आहे प्रदूषणाच्या बाबतीत आणि आज अँटी स्मॉग करतात ते पालिकेत. मी असणारा आपल्याला 26 तारखेला जे आहे पोल्युशन बोर्डावरती आम्ही असणारा मोर्चा टाकणार आहोत. दिल्लीमध्ये पोल्युशन ज्यावेळेस झालं त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने 3 इंडस्ट्रीज 3 कॅटेगरीमध्ये डिवाइड केल्या आणि ह्या 3 कॅटेगरीमधल्या डिवाइड केलेल्या इंडस्ट्रीमध्ये ज्या पूर्णपणे हॅझर्डस आहे, टॉक्सिक गॅसेस सोडतात, त्यांना असणारा पूर्णपणे बंदी केलेली आहे. तो जो दिल्ली शहरापुरता असणारा निर्णय जो आहे तो महाराष्ट्र शासनाने तशाच्या तशा रीतीने स्वीकारावा आणि पोल्युशन बोर्डाने ती गाईडलाईन लक्षात घेऊन मुंबईतून या ज्या टॉक्सिक इंडस्ट्रीज आहेत यांचं लायसन्स कॅन्सल करावं अशी मागणी आम्ही असणारं त्या ठिकाणी घेऊन चाललेलो आहोत. आणि हा मोर्चा 26 तारखेला आहे. मुंबईचे आमच्या असणारे अध्यक्ष जे आहेत अबुलबाई जे आहेत त्या नेतृत्व करणार आहेत आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली हा मोर्चा आहे. याआधी पंजाब गेल्या वर्षी पंजाब मॉडेल पंजाब चंदीगडमध्ये जसा मॉडेल तयार करण्यात होता की इमारतीच्या बांधकामावर कव्हर अप करण्याचा तो मॉडेल राबवण्याचा प्रयत्न झाला होता, पण तो फसला होता. आता दिल्ली मॉडेल मुंबई सक्सेसफुल आहे. मी मुंबईमधलं एक सगळ्यात चांगली गोष्ट अशी आहे की जी इतर कुठल्याही शहरामध्ये नाही, ती म्हणजे मुंबई चारी बाजूने पाणी आहे. स्मॉग जाण्यासाठी पूर्णपणे मोकळीता आहे, पण स्मॉग एवढा निर्माण केला जातोय की तो बाहेर पडण्याच्या आतमध्ये नवीन स्मॉग त्या ठिकाणी असताना येतोय. तो नवीन स्मॉग बंद करण्याच्या दृष्टिकोनातून या टॉक्सिक कंपन्या ज्या आहेत या बंद केल्या पाहिजेत आणि त्याच्या विरोधातला आमचा हा मोर्चा आहे. देखिए, बीजेपी के वरिष्ठ नेता जो है उनका परिवार उसमें लगा हुआ है कि एक नोमैडिक ट्राइब की जो महिला है उस नोमैडिक ट्राइब की महिला का उन्होंने विवस्त किया, उनको परेड किया और उनका वीडियो भी बनाया और वो सोशल मीडिया पर अपलोड भी कर दिया. वजह यही थी कि उसकी जो जमीन थी ये बीजेपी के नेता हड़प करना चाह रहे थे और वो कह रही थी कि मैं अपनी जमीन नहीं दूंगी और इसलिए उस पर ये अत्याचार किया गया है. हम लोग जो है एकनाथ शिंदे इनसे अपील करते हैं और ये कहते हैं कि आप जो है इस बात से संतुष्ट रहिए कि आप बीजेपी और टूटा हुआ एनसीपी का जो नेता है उन पर आप डिपेंड नहीं हो. हालांकि बीजेपी शिंदे पर डिपेंड है और इसलिए
एकनाथ शिंदे निर्णय ले कि जो बीजेपी के नेता है, उनका परिवार है, उनके साथ में जितने कार्यकर्ता है उनको अरेस्ट करे। भीड़ के अधिकारियों को वैसे वो संदेश दे। हम देवेंद्र फडणवीस से कोई आशा नहीं रखते कि वो अपने कार्यकर्ता बीजेपी के कोई कार्रवाई करेगा, ऐसा हम लोग उम्मीद नहीं करते हैं। और मैं उम्मीद करता हूं कि एकनाथ शिंदे उचित कार्रवाई करेंगे, ऐसा हम लोग है। नहीं तो हम लोग जुलूस आंदोलन राज्य भर करने के लिए हम लोग तैयार हैं। चुनाव का माहौल नजदीक आ रहा है, सभी पार्टियां गरमाहट छाई हुई है। आपकी भी बैठक आज कार्यकर्ता है, पवार साहब आपको मिले, क्या पवार साहब को मिलने के बाद आपका एनडीए में आना? सवाल ऐसा है कि पवार साहब को जो मैं मिला तो 15 लोगों के साथ में था। कॉफी पीने के लिए हम लोग गए थे, क्योंकि उनके ऑफिस में, उनके यशवंतराव चौहान प्रतिष्ठान में ही बाबा साहब ने लिखी हुई प्रॉब्लम ऑफ रूपी को 100 साल हुए थे और उस पर चर्चा विचार गोष्ठी मन में था। तो इसलिए वहां कोई राजनीतिक चर्चा नहीं हुई है। और उन्होंने भी ये खुलासा किया है कि एनडीए लेगी तो ही हम लोग आ सकते हैं उसमें। तो मैं ये उम्मीद हम लोग करके चल रहे हैं कि एनडीए से हमको न्योता आएगा और हम लोग एनडीए में शामिल हो जाएंगे। लेकिन क्या इसका फैसला और शिवसेना अगर वो चूज करती है तो वंचित को अकेले जाने के अलावा कोई रास्ता ही नहीं है। इसलिए हम लोग मुंबई की 6 जिलों के कार्यकर्ताओं के आज बैठक बुलाए हुए हैं और 6 के 6 कार्यकर्ताओं को हम लोग है इंडिया समझौते की अभी बातचीत चलेगी। अगर समझौता अगर नहीं होता है तो 6 के 6 सीटें रखनी है, इसकी तैयारी लग गई है। और हर लोकसभा कॉन्स्टिट्यूंसी में कम से कम 2 लाख नॉन मुस्लिम वोटर 2 लाख का प्रयास है कि अगर आप लोग काम आओगे मुस्लिम समाज को है बैठा है तो जो है वंचित के साथ आ सकता है। और जो मिलकर हम लोग हासिल करना चाह रहे थे वो चीजें हासिल कर सकती है। इस बात के कार्यकर्ताओं के साथ बातचीत जी इंडिया महागठबंधन से लेकर बहुत सारी देशी पार्टियां बहनीचा फोन आला पिछले इलेक्शन के बाद तो यही कहूँगा कि आपको अगर देखना है कट क्या समाजवादी पार्टी के नेता जो है अपने आ रहा है। कांग्रेस वाले अखिलेश यादव सबसे बड़ी पार्टी एनडीए के पार्टनरों में अगर समझौता नहीं होता है तो मैं समझता हूँ कि और दान में काला है, ऐसा दिखाई देगा। शरद पवार वर्तमान आपकी नाराजगी आपने की नाराजगी वो नाराजगी चलती रहती है, लेकिन उसके बाद भी जो है परिस्थिति मुंबई के प्रदूषण में किस तरह से दिल्ली का माहौल पॉल्यूशन को लेकर रहा और मुंबई का भी नाम सामने आ गया। लेकिन मुंबई सबसे बड़ा प्रदूषण हो चुका है। चारों तरफ से बिल्डिंग है, पानी भी पानी है और हवा हमेशा खेलते रहती है यहाँ पर। लेकिन जो टॉक्सिक फैक्ट्री यहाँ पर बढ़ गई है और जिसको पोल्यूशन बोर्ड ने उसको जो परमिशन दी है, ये टॉक्सिक गैसेस इतना पैदा हो रहा है, बाहर जाने के बाद भी यहाँ पर शुरू हो रहा है। तो हम लोग ये जो टॉक्सिक फैक्ट्री जो है इसके खिलाफ का आंदोलन 26 तारीख को है, पोल्यूशन बोर्ड पर है, पोल्यूशन बोर्ड के खिलाफ है। अगर पोल्यूशन बोर्ड अगर नहीं करता है तो हम लोग उसको ताला लगाएंगे। देश के प्रधानमंत्री का चेहरा बदलने की बातचीत चल रही है। कल कालीचरण महाराज थाने में आए थे, उन्होंने जवाब दिया कि देश क्या देखना चाहूँगा कि बंदे में खुशी हो इस तरह से मैंने यही महीनों से मैं कह रहा हूँ नरेंद्र मोदी चुनाव और उसकी वजह है कि नरेंद्र मोदी का जो बनना है वो जो है
कर सकते हैं। अगर वो उनको नहीं मिलता है तो इंडिया का जो गठबंधन है वो इंडिया का गठबंधन जो है वो प्राइम मिनिस्टरशिप क्लेम कर सकता है। वही परिस्थिति मैं मानता हूँ कि योगी जी की है। उनको भी अगर प्राइम मिनिस्टर बनना है तो बीजेपी के पास 272 सीटों की जरूरत है। अगर नहीं बनती है या ये जो गठबंधन बना है ये गठबंधन जो है सरकार बनाने का दावा कर सकता है। सर, काल देवेंद्र फडणवीस एका खाजगी कार्यक्रमात होते आणि त्यांनी असं म्हटलंय की 2026 नंतर आमदारांची संख्या जी आहे ती 360 पर्यंत तो आकडा तो वाढेल, म्हणजे विभाग वेगळे वाढतील आणि आमदारांची संख्या वाढेल आणि त्यासाठी विधान भवनाची तयार नवीन विधान भवन बांधण्याचा प्रयत्न असेल. त्याच्यापेक्षा फार चांगलं राहील देवेंद्र फडणवीस स्वतःच्या मागणीशी इमानदार झाला. भारतीय जनता पक्ष देवेंद्र फडणवीस यांनी 10 वर्षांपूर्वी वेगळा विदर्भ झाला पाहिजे अशी मागणी त्या ठिकाणी केली. आपल्या समोर आता आहे छत्तीसगडचं उदाहरण आहे, मध्य प्रदेशचं उदाहरण आहे, झारखंडचं उदाहरण आहे, ओरिसाचं आपल्यापुढे उदाहरण आहे आणि बिहारचंही आपल्यापुढे उदाहरण आहे की राज्य छोटी झाली की तिथल्या लोकांचा असणारा प्रगती होते आणि बदलही त्या ठिकाणी होते. महाराष्ट्रामध्ये 2 ठिकाणमध्ये भांडणभाग मोठ्या प्रमाणात चाललेला आहे. एक ऊसाचं आणि दुसरं कापसाचं. ऊसवाला मुंबईच्या सत्तेवरती आला तर कापसाला डावललं जातं आणि कापसावाला मुंबईच्या सत्तेमध्ये आला तर ऊसवाल्याला त्या ठिकाणी डावललं जातं. त्यामुळे हे भांडण मिटवायचं असेल तर देवेंद्र फडणवीस नवीन विधानसभा बांधण्याची ऐवजी वेगळा विदर्भ करावा अशी त्यांनी भूमिका घ्यावी. वेगळा विधानसभा बांधण्याची काही गरज पडणार नाही. चेहरा बदलण्याचा प्रयत्न असे आपण पाहिजे. योगी आदित्यनाथ यांना भारतीय जनता पार्टीचे काही कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी असं म्हणालं जे जो चेहरा नरेंद्र मोदीचा आहे तोच चेहरा आदित्यनाथ मोदीचा आहे. त्याच्यामुळे त्यांच्या बरोबरचे असणारेच त्यांच्या बरोबर राहतील. इंडियामधला कुठलाही घटक हा त्यांच्याबरोबर जाणार नाही. भारतीय जनता पक्षाला स्वतःच्या चेहरा बदलून चालणार नाही. त्याला त्यांची भूमिका बदलावी लागेल आणि भूमिका बदलली तरच एनडीएमधले काही जण हे त्यांच्या गळाला लागू शकतात, नाही तर त्यांच्या गळाला लागू शकणार नाही. मंत्री पदासाठी किती लोकसभा काल होगा कि अगर नरेंद्र मोदी को प्रधानमंत्री बनना है और आदित्यनाथ योगी को प्राइम मिनिस्टर बनना है तो कम से कम 272 सीटों की जरूरत है. प्राइम मिनिस्टर किंवा भारतीय जनता पक्षामार्फत योगी हे होणार असते तर त्यांना सिंपल मेजॉरिटीची गरज आहे आणि ती सिंपल मेजॉरिटी 272ची आहे हे आपण लक्षात ठेवा. थँक्यू.